रत्नागिरी में मीडिया से बातचीत के दौरान उद्योग मंत्री उदय सामंत ने दावा किया कि कोकण स्थानीय राजस्व संस्था मतदान की विधान परिषद चुनाव में महायुति उम्मीदवार अनिकेत तटकर रिकॉर्ड मतों से जीत हासिल करेंगे। उन्होंने कहा कि महायुति के सभी घटक दल अनिकेत तटकर के साथ मजबूती से खड़े हैं और उनकी जीत लगभग तय है। साथ ही उन्होंने बताया कि नामांकन वापस के लिए अभी समय बाकी है और निर्दलीय उम्मीदवारों से भी बातचीत की जा रही है। आइए सुनते हैं सविस्तर बयान। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी 17 जागांचं जागा वाटप केलं। त्याच्यामध्ये कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत। आज मी, नितेशजी राणे, स्वतः तटकरे साहेब, आदितीताई, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू। नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। हे संपर्क आमचा सगळ्यांचा रोजच असतो, परंतु जो आता फॉर्म भरला गेलेला आहे अपक्ष म्हणून तो मागे घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करू। वेळ पडल्यास माननीय शिंदे साहेब देखील त्यांच्याशी बोलतील। आधी 5 तारखेला फॉर्म टिकतो काय बघू आणि 22 तारखेला रिझल्ट नंतर विजय आमचाच आहे। कदाचित 5 तारखेला देखील होऊ शकतो, 5 तारखेला नाही झाला तर 22 तारखेला होऊ शकतो। फक्त औपचारिकता शिल्लक आहे विजयाची आणि मला असं वाटतं की कोणी काही किती जरी आखाडे मांडले, अंदाज मांडले तरी अनिकेत तटकरेंचा विजय हा 100% निश्चित आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं ते जिंकतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। नाही, तिढा सुटण्यापेक्षा तिढा भविष्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सगळे पुढाकार घेणार आहोत। आधी ही निवडणूक होऊ दे आणि निवडणुकीनंतर जसा निवडणुकीचा रिझल्ट चांगला लागेल तसा महायुतीच्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट चांगला लागलेला आपल्याला दिसेल। हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदे साहेब करतात। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। नाही, मला असं वाटतं की सगळी यादी फायनल झाली। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक आहेत, परभणीमध्ये सईद खान आहेत, त्याच्यानंतर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आहेत आणि यवतमाळमध्ये चतुर्वेदी आहेत, दुष्यंत चतुर्वेदी आहेत। अरे, ऐनवेळी देण्यात आला की न देण्यात आला हा शेवटी पक्षाचा भाग आहे ना। आम्ही कधी फॉर्म द्यायचा ह्याची चिंता बाकीच्यांना असण्याची आवश्यकता नाही। फॉर्म भरायच्या अगोदर आम्ही उमेदवारी जाहीर केली हे महत्त्वाचं आहे।